चला आजी पुढे थोडा खाली घे नादी थोडं खाली घे मोबाईल वरतून सीसीटीव्ही मध्ये आल्या मला आदेश दिलेले आहेत मोबाईल जप्त करायला तुम्ही घ्या ना पाठीमागून बाजूला लाईट मध्ये चला मोबाईल गेट से लेते हैं गेट से दरवाजे से चला ना पाठीमागून चला मावशी यांना जाऊ द्या साईडला वा लेडीज आहे लेडीजला जाऊ द्या बाजूला तुम्ही आपको लेना है हाँ आपको लेना है हाँ चौथ्या टप्प्यातलं मतदान आज होतं काय म्हणणार आपण? हे बघा जालना लोकसभा सर्वात इथं केंद्राचे राज्यमंत्री सन्मान्य रावसाहेबजी दानवे वर्सेस एक साधारण माणूस कल्याण काळे यांची फाईट होत आहे आणि अख्खा महाराष्ट्राने अख्खा देशाचं लक्ष या मतदारसंघावर आहे की कोण जिंकणार आहे. परिस्थिती जे बघितलं की कल्याण काळे यांच्या बाजूने लोकांचा मत होऊ लागला आहे आणि जे मतदार केंद्रावर मी आज सकाळपासून फिरतो आहे तो मला लोक दुरून हात दाखवतात, हात म्हणजे पंजा दाखवतात आणि जे ग्रामीणचं जे रिपोर्ट येत आहे की ग्रामीणमध्ये 80% जास्त कल्याण काळे चालू आहे 80% आणि शहरात 60-40 60मध्ये काँग्रेस राहील 40मध्ये भाजप राहील अशी अवस्था आहे आणि 5 नंतर एक ॲक्च्युअल आपल्याला किती मतदान पडणार कितीचं लीड होईल ते मी तुम्हाला सांगू शकतो. 400 पार होतील का? कोण? भाजप नाही, काँग्रेस 400 पार नाही होणार. भाजप हे बघा तुम्हाला सांगतो हद्दपार होणार आहे. हद्दपार. साहेब लक्ष्मीनारायणपुरामधून पण अनेक मतदारांच्या तक्रारी त्यांचे नाव वगळण्यात आले गायब झाले. हे बघा आता ते तक्रार करून काय फायदा होत नाही. त्याने अगोदर जर बोललं असतं तर मग काही व्यवस्था केली असतं. कारण काय असतात मतदार इलेक्शन वेळच जागतो जेव्हा चिठ्ठी आली की नाही आपलं नाव आहे की नाही मतदार यात ते बघितलं पाहिजे ना. आणि चूक लोकांची पण आहे की ते मी बघत नाही आहे इलेक्शनमध्ये फोन करून सांगतात आमचं नाव नाही. थोडा पद्धत पुढं त्याला सुधारित करू आम्ही. मतदारांना काय आव्हान करणार आपण? हे बघा मतदारांना आता आव्हान करण्याची जरूरत नाही. हे बघा काय इलेक्शन 2 प्रकारचे असतात. एक तो पुढारी वर्सेस पुढारी असतात आणि दुसरा एक इलेक्शन असतात की पुढारी वर्सेस पब्लिक असतात आणि हा इलेक्शन पब्लिकने हातात गेली. कल्याणराव काळेसाठी पब्लिकने हातात घेतलेली आहे आणि पब्लिक जेव्हा हातात घेते तर 100% ते रिझल्ट येतात. ओके.